नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं राजा शेतकरी या युट्यूब चॅनलवर. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या भागामध्ये 99% सोयाबीन या पिकाचं जे काही लागवड आहे ते 99% शेतकरी करतात. पण शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला ह्या वर्षी गेल्या वर्षीसारखं चूक करायची नाही. ह्या वेळेला तुम्हाला जे काही आपलं बियाणं आहे ते डबल टॅग असलेलं, चांगलं सर्टिफाईड बियाणं असलेलं तुम्हाला त्या ठिकाणी वापरायचं आहे. त्याचबरोबर बियाण्याची उगवण क्षमता किती आहे ते मी आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तुम्ही तो व्हिडिओ जाऊन पाहू शकता. कशा पद्धतीनं बियाण्याची उगवण क्षमता किती आहे, ते 5 मिनिटाच्या आत तुम्हाला कळून येईल, की आपलं हे बियाणं आहे ते किती उगवण क्षमतेचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सोयाबीनच्या टॉप 5 व्हरायट्या मी सांगणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. तर शेतकरी मित्रांनो, बऱ्याच भागामध्ये सोयाबीनची लागवड आहेच आणि सोयाबीन हे जे आहे ते मुख्य पीक आहे, जे की आपलं खरीपच आहे. पण काय होतं, बरेच शेतकरी फसतात किंवा पेरणीमध्ये महाग पुढं होतं, बियाणं चांगलं लागत नाही. हे महत्त्वाचे जे पॉइंट आहेत ते शेतकऱ्यांना नुकसान देतात. पण काय होतं, आपल्याला बियाणं जे आहे ते चांगलंच घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर व्हरायटी जी आहे, ते व्हरायटी बी योग्य निवडायची आहे. तर मी तुम्हाला 5 व्हरायट्या सांगतो. तर शेतकरी मित्रांनो, त्यामध्ये 1 नंबरला आपली व्हरायटी जी आहे ती MAUS 612. तुम्ही हे कोणत्याही कंपनीचं बियाणं वापरू शकता, जे की 90 ते 95 दिवसामध्ये हे तुमचं बाहेर निघतं सोयाबीन. तर शेतकरी मित्रांनो, हे तुम्ही नोवा गोल्ड सीड्सचं नाही, सध्या बूस्टर सीड्सचं तुम्ही 612 वापरू शकता. महाबीज 612 महामंडळाचं, हे तुम्ही त्या ठिकाणी व्हरायट्या वापरू शकता. म्हणजे हे वेगवेगळ्या कंपनीज तुम्ही वापरू शकता. त्यानंतर 2 नंबरला जे आहे ते KDS 992 ही एक व्हरायटी चांगली आहे. ही लेट व्हरायटी आहे, पण भरपूर असं उत्पादन देते असं शेतकऱ्यांच्या अनुभवानुसार मी तुम्हाला सांगत आहे. म्हणजे 992 व्हरायटी सुद्धा चांगली आहे. पण ह्याचा कार्यकाळ जास्त आहे. एक 10 ते 15 दिवस उशिरा निघते, असा विषय आहे ह्या व्हरायटीचा. त्याचबरोबर 753 जे आहे ते अंकुर कंपनीचं तुम्ही हे त्या ठिकाणी लावू शकता. हे पण व्हरायटी नंबर 1 आहे. त्याचबरोबर 4 नंबरला जी व्हरायटी आहे ते म्हणजे 228. हे जे DS 228 आहे ते तुम्ही त्या ठिकाणी लावू शकता. जे काही नोवा गोल्ड सीड्स 228 आहे किंवा रेनाई सीड्सचं 228 आहे. तुम्ही हे त्या ठिकाणी वापरू शकता. त्याचबरोबर 71. तर शेतकरी मित्रांनो, हे 71 नंबरचं व्हरायटी जे आहे ते तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता. गेल्या वर्षी त्याच्या आधी बरेच शेतकऱ्यांनी वापरलेले आहे. चांगला उतार त्या ठिकाणी शेतकऱ्यांना निघालेला आहे. ते तुम्ही महाबीजचं वापरू शकता, निर्मल सीड्सचं, अशा भरपूर साऱ्या कंपन्या आहेत. त्या कंपन्यांपैकी तुम्ही जे बियाणं उगवण क्षमता चांगली आहे, ज्याची उगवण क्षमता तुम्ही चेक नक्की करा अगोदर, पण ते तुम्ही बियाणं त्या ठिकाणी लावा. तर शेतकरी मित्रांनो, त्यासाठी मी एकदम व्यवस्थित अशा 5 तुम्हाला व्हरायट्या सांगितलेल्या आहेत. तुम्ही त्या वापरू शकता. चांगल्या बियाणं त्या ठिकाणी उत्पादन तुम्हाला निघेल. त्याचबरोबर योग्य लक्ष करा, योग्य खत व्यवस्थापन करा. तुम्हाला सोयाबीनसाठी कोणतं खत व्यवस्थापन आहे ते मी पुढच्या 2 ते 4 दिवसामध्ये तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. जे की आत्ताच्या किमतीनुसार तुम्हाला कोणतं खताचं डोस चांगला राहील सोयाबीन पिकासाठी, तो मी त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल. तर शेतकरी मित्रांनो, नमस्कार.